बिल्डिंगच्या उंची एवढा पाण्याचा प्रवाह, जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळणारे लोक आणि क्षणात शेकडो लोकांना मिळालेली जलसमाधी हे एखाद्या त्सुनामीचं वर्णन वाटू शकतं. पण ही दृश्य होती नेपाळमध्ये आलेल्या महापुराची. 26 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजता नेपाळमध्ये मोठा महापूर आला. स्वच्छ वाहणाऱ्या नद्यांच्या जागी चिखल, बर्फ आणि दगडांचा महाकाय लोट वाहू लागला. अवघ्या 30 सेकंदात भक्कम सिमेंटचे पूल हे कागदासारखे वाहून गेले. संपूर्ण गावाच्या गावं ही नकाशावरून गायब झाली. अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. नेपाळमध्ये आलेल्या या महाप्रलयात आतापर्यंत 170 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय, तर 750 पेक्षा जास्त लोक हे बेपत्ता आहेत. चिखलांचे 4 ते 5 फूट थर साचल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये 133 पेक्षा जास्त भारतीय नागरिक आणि ईशा फाउंडेशनचे 77 सदस्य असल्याची माहिती देण्यात येते. पण मुख्य प्रश्न असा आहे की हा पूर अचानक आला कसा? सुरुवातीला नेपाळमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याच्या बातम्या आल्या. पण खरोखरच तिथे भूकंप झाला होता का, की ही आपत्ती त्यापेक्षा सुद्धा मोठी होती? सॅटेलाइट फोटोंनी समोर आणलेलं नेपाळच्या जलप्रलयाचं भयानक सत्य काय आहे आणि या सगळ्यात चीनवर आरोप होण्याचं कारण काय, सगळं काही समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 26 ऑगस्टला सकाळी 8:45 ते 9च्या दरम्यान नेपाळ आणि चीनच्या सीमेवरील रसुवा जिल्ह्यात अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या बातम्या आल्या. नेपाळ चीन सीमेजवळ 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची प्राथमिक नोंद झाल्याचं सांगण्यात आलं. नेपाळचं परराष्ट्र मंत्रालय आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरुवातीला या भूकंपामुळे हिमस्खलन झालं आणि त्यातून पूर आला असावा असा अंदाज व्यक्त केला. पण नंतर अमेरिकन वैज्ञानिक संशोधन संस्था USGS ने मात्र या महापुराचं वेगळंच कारण समोर आणलं. USGS ने सिस्मिक डेटा आणि सॅटेलाइट इमेजेसचं विश्लेषण करून भूकंप झालाच नसल्याचं सांगितलं. मग तरी सुद्धा हा भीषण महापूर कसा आला त्याबद्दल सुद्धा आता माहिती समोर यायला लागली आहे. वैज्ञानिकांनी सॅटेलाइट इमेजच्या केलेल्या अभ्यासानुसार नेपाळ चीन सीमेच्या उत्तरेला 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिम नदीच्या भागात बर्फ आणि महाकाय खडकांचा एक भला मोठा तुकडा, जो लाखो टन वजनाचा होता, तो अचानक आपल्या मूळ जागेवरून निसटला आणि खाली कोसळला. आता हा बर्फाचा तुकडा 5200 मीटर म्हणजे 17,000 फूट उंचीवरून तुटून वेगळा झाला आणि खाली कोसळताना दगड आणि गाळ सोबत घेत सुमारे 1200 मीटर म्हणजे 3900 फूट खाली दरीच्या तळाशी येऊन आदळला. त्याच्या धक्क्याने जमिनीला भूकंपासारखे हादरे बसले. याला सायंटिफिक भाषेत सेस्मिक शॉक असं म्हटलं जातं. म्हणजेच या महापुराचं केंद्र नेपाळ नव्हतं, तर हिमालय होतं. आता हिमालयात या घटना वारंवार घडत असतात. मग यावेळी त्याचं रौद्र रूप का पाहायला मिळालं? तर याचं मुख्य कारण म्हणजे हे फक्त हिमस्खलन नव्हतं, तर त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणावर दगड, माती आणि गाळ सुद्धा वाहत आला. बर्फ, दगड, मातीचा हा मोठा लोंढा तिबेटमधल्या लेंदे नदीत जाऊन कोसळला. त्यामुळे नदीचा प्रवाह काही काळासाठी अडला आणि एक प्रकारचा तात्पुरता नैसर्गिक बांध तयार झाला. आता लेंदे नदीत ज्या ठिकाणी हा बांध तयार झाला ती जागा नेपाळ चीन सीमेपासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर आहे. आता लेंदे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडल्यामुळे नदीचं पाणी आणि त्याच्यासोबत वाहून आलेला गाळ, मलबा मोठ्या प्रमाणावर मागे साचत गेला. यामुळे नदीच्या पाण्याचा मोठा फुगवटा तयार झाला. यामुळे झालं काय की बर्फ, दगड, मातीचा जो नैसर्गिक बांध तयार झालेला त्याच्यावर प्रचंड दाब निर्माण झाला. त्यामुळे काही वेळातच हा नैसर्गिक बांध फुटला आणि साचलेलं लाखो लिटर पाणी, बर्फ, दगड, माती आणि गाळ अत्यंत वेगाने वाहायला सुरुवात झाली. मुख्य म्हणजे हे पाणी अडून राहिल्यामुळे त्सुनामीच्या लाटांप्रमाणे त्याच्या मोठ्या लाटा तयार झाल्या. जेव्हा या पाण्याच्या प्रवाहाने नेपाळमध्ये प्रवेश केला तेव्हा पाण्याच्या प्रवाहाची उंची साधारण 33 फूट होती. आता नेपाळ चीन सीमेवर भोतेकोशी या मोठ्या नदीला लेंदे नदी जाऊन मिळते. पुढे हीच भोतेकोशी नदी खाली वाहत आल्यावर तिला त्रिशुली नदी म्हटलं जातं. त्रिशुली नदी पुढे नेपाळचा टप्पा ओलांडून भारताच्या बिहार राज्यात प्रवेश करते, जिथे तिला गंडक नदी म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच लेंदे नदीत झालेली ही घटना पुढे भोतेकोशी, त्रिशुली आणि शेवटी भारताच्या गंडक नदीपर्यंत साखळीसारखी पसरत गेली. जेव्हा हा नैसर्गिक बांध फुटला तेव्हा फक्त पाणी बाहेर आलं नाही, तर सोबतच वितळलेला बर्फ, हिम नदीचे मोठमोठे तुकडे, लाखो टन चिखल, झाड आणि महाकाय खडक असं सगळं काही एकत्र वाहू लागलं. शास्त्रीय भाषेत याला ग्लेशियर इन्क्लुझिव्ह डेब्रिस फ्लो किंवा ग्लोफ म्हणजेच ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लडचाच एक भयानक प्रकार म्हणतात.
हा पाण्याचा आणि चिखलाचा लोट जेव्हा लेंदे नदीतून सखल भागात आला तेव्हा त्याचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटर पेक्षा जास्त होता. हा पाण्याचा लोट भोतेकोशी नदीत शिरला. पुराचं पाणी नेपाळमधून दक्षिणेकडे वाहून गेलं. अवघ्या 30 मिनिटात त्रिशुली नदीच्या पाणी पातळीत 9 मीटर पर्यंत म्हणजे 27 फूट वाढ झाल्याचं बातम्यांमधून सांगण्यात आलंय. आता काही सॅटेलाइट इमेजेस पाहिल्या तर फक्त आणि फक्त करड्या आणि तपकिरी रंगाचा चिखलाचा मोठा पट्टा दिसतोय. यामुळे नदीचं मूळ पात्र जिथे 50 मीटर होतं तिथे पुराच्या पाण्याने आणि चिखलाने 300 ते 400 मीटर रुंदीचा भाग पूर्णपणे गिळंकृत केलेला. जेव्हा हा पाण्याचा लोट खाली आला तेव्हा वाटेत जे जे आलं ते सगळं नष्ट झालं. नेपाळमधील रसुवा, नुवाकोट, धाडिंग, चितवन, गोरखा आणि तनहुन या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त विनाश झालाय. रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि सॅफ्रू बेसीला महापुराचा सगळ्यात जास्त फटका बसला. प्रवाहाच्या दिशेने पुढे जाताना पुराचं पाणी नेपाळच्या नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्याच्या काही भागांपर्यंत पोहोचलं, ज्यामुळे घरं, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचं नुकसान झालं. नेपाळ सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पक्क्या आरसीसी आणि लोखंडाच्या किमान 19 मोठ्या पुलांचा चक्काचूर झाला. एक भला मोठा सिमेंटचा पूल तर पाण्याचा प्रवाह धडकल्यापासून अवघ्या 30 सेकंदांच्या आत नदीत वाहून गेला. नुवाकोट मधील बेत्रावती ते रसुवा सीमेला जोडणारा 42 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग पुराच्या पाण्यात वाहून गेला. नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले अनेक लोक तिथे अडकलेत. नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार कैलास मानसरोवर यात्रेला निघालेले 177 पेक्षा जास्त भारतीय लोक हे बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांमध्ये अमेरिकेचे 47, ऑस्ट्रेलियाचे 34, ब्रिटनचे 33, कॅनडाचे 24 आणि मलेशियातील शेकडो पर्यटकांचा समावेश आहे. अजूनही साधारण 1,500 लोक हे बेपत्ता असल्याची माहिती ही देण्यात येते. या संपूर्ण परिस्थितीत नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांनी आपल्या लष्कराला मैदानात उतरवलंय. नेपाळ सैन्याने आणि सशस्त्र पोलीस दलाने दुर्गम भागात अडकलेल्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली. चीनच्या बाजूने तिबेटमधील गिरोंग बंदराच्या भागात 800 आपत्कालीन कर्मचारी, 150 वाहनं, स्निफर डॉग्स आणि स्पीड बोट्स तैनात करण्यात आल्यात. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बेपत्ता लोकांचा शोध घेणं हे सर्वात महत्त्वाचं काम असल्याचं जाहीर केलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. भारताच्या हवाई दलाचे C-130J सुपर हर्क्युलस विमान 10 टन आपत्कालीन मदत सामग्री घेऊन तातडीने काठमांडूला पोहोचलंय. नेपाळमधल्या या परिस्थितीने बिहारमधील वाल्मिकी नगर येथील गंडक बॅरेजवर पाण्याचा प्रचंड दाब निर्माण झालाय. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाला गंडक बॅरेजचे सर्वच्या सर्व 36 दरवाजे हे उघडावे लागलेत. यामुळे बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपाळगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली या 6हून अधिक जिल्ह्यांमध्ये पुराचा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नदीकाठच्या हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. खरं तर 26 ऑगस्ट 2026 ला नेपाळ तिबेट सीमेवर घडलेली ही घटना पहिलीच घटना नाहीये. गेल्या वर्षी सुद्धा याच भागात तिबेटमधील एक हिमतलाव फुटल्याने महापूर आलेला, ज्यात 9 जणांचा बळी गेला होता. शास्त्रज्ञ आता या सर्व घटनांकडे एक गंभीर इशारा म्हणून पाहतायत. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलामुळे हिमालयातील हिमनद्या अत्यंत वेगाने वितळतायत. उंचावर बर्फाचे थर ठिसूळ होत आहेत. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या सगळ्यात आता चीनवर सुद्धा आरोप केले जात आहेत. महापुराचं मुख्य केंद्र हे तिबेटमध्ये असल्याने याबाबतची माहिती चीनने नेपाळ सरकारला दिली नसल्याचा आरोप होतोय. चीनकडे अपस्ट्रीम मॉनिटरिंग, सॅटेलाइट डेटा आणि त्यावेळच्या परिस्थितीची माहिती होती का? चीनने ही माहिती दडवण्याचा प्रयत्न केला का? असे काही प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. नेपाळमधल्या या महाप्रलयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.